काक्रोच जनता पार्टीने सुरू केलेलं आंदोलन धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने थांबलं. पण या आंदोलनाने अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत. कारण आंदोलन ज्या मुद्द्यांसाठी सुरू झालं होतं त्या मुद्द्यांची चर्चा झाली का, तर नाही झाली. कारण हे आंदोलन सुरू झालं होतं की नीटसारखी जी लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाशी संबंधित असलेली जी परीक्षा आहे, या परीक्षेमध्ये किंवा भारतामध्ये नोकरीसाठी किंवा प्रवेशासाठी ज्या वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा होतात, यांचे पेपर फुटू नये, यांच्यामध्ये पारदर्शकता निर्माण व्हावी किंवा प्रशासकीय उत्तरदायित्वाचा विकास व्हावा, त्याच्यावर चर्चा होणं अपेक्षित होतं. पण हे जे आंदोलन आहे, या आंदोलनावरचा सर्व फोकस हा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा याच्यावर केला गेला. सत्ताधाऱ्यांनी पण त्याच्यावरच फोकस केला, विरोधकांनी देखील त्याच्यावरच फोकस केला आणि आंदोलकांनी देखील त्याच्यावरच फोकस केला. कारण काक्रोच जनता पार्टीच्या वतीने ज्या 3 मागण्या ठेवल्या गेल्या, या तिन्ही मागणींमध्ये या मागणीचा समावेश जो आहे तो समावेश केलेला दिसून येत नाही. कारण पहिली मागणी होती धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा, तो झाला. दुसरी मागणी होती की आंदोलकांवरचे गुन्हे जे आहेत ते गुन्हे मागे घेण्यात यावे. आणि तिसरी मागणी जी आहे ती तिसरी मागणी म्हणजे या परीक्षेमुळे आत्महत्या केलेल्या मुलांना नुकसान भरपाई द्यावी किंवा शासनाने मदत करावी. या तिन्ही मागण्यांमध्ये नीटचे प्रवेश परीक्षेतला पेपर पुन्हा फुटणार नाही याबद्दलचा कोणताही प्रकारचा ड्राफ्ट चर्चेला आला नाही. किंवा भविष्यात अशा ज्या प्रवेश परीक्षा होतील, या प्रवेश परीक्षांमध्ये गोंधळ निर्माण होणार नाही, विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही, पालकांची गैरसोय होणार नाही, याच्याबद्दल सुद्धा प्रामुख्याने चर्चा जी आहे ती चर्चा झालेली नाही. म्हणून हे आंदोलन जरी संपलेलं असलं तरी या आंदोलनाने उपस्थित केलेले प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. फक्त हे आंदोलन संपल्यानंतर काक्रोजवाले उत्सव मनवतायत की आपली मागणी मान्य झाली. विरोधकांना आनंद आहे की आपण सरकारला घाबरवलं आणि एका मंत्र्याला राजीनामा द्यायला भाग पाडलं. सरकारलाही आनंद आहे कारण एका मंत्र्याच्या राजीनामा देऊन सरकारने स्वतःची सुटका करून घेतली आणि आम्ही कसं नैतिकदृष्ट्या राजीनामा दिला, कशा प्रकारे उत्तरदायित्व निभावलं, याचं ढोल पिटवायला सरकार जे आहे ते सरकार पुढे सरवलं. पण आजही ते प्रश्न